Good morning, student. In the last lecture, we learned the history of novels. Now, today we are going to learn about elements of novel. There are 6 elements of the novels that are important and essential for the novels, and all these factors may be related to one another in the work by an authors. कथेचे नॉव्हेलचे महत्त्वपूर्ण असे 6 एलिमेंट्स आहेत की जे घटनेशी संबंधित असतात. लेखक जी कलाकृती बनवतो, जी कादंबरी लिहितो, त्या कादंबरीमध्ये हे सर्व घटक एकमेकांशी रिलेटेड असतात. अँड दीज इम्पॉर्टंट एलिमेंट्स आर नंबर 1 थीम, सेकंड प्लॉट. आता थीम म्हणजे विषय. सेकंड प्लॉट ज्याला आपण कथानक म्हणतो. नंबर 3 मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज द कॅरेक्टर्स. त्या कथेमध्ये असलेली पात्रे, कॅरेक्टर्स हे सुद्धा महत्त्वाचे असतात. नंबर 4 सेटिंग म्हणजे देखावा, नेपथ्य, किती घटना कोठे घडली, कशी घडली, वेळ काय होता, ते म्हणजे सेटिंग. नंबर 5 कॉन्फ्लिक्ट्स, संघर्ष, कॅरेक्टर्समधील संघर्ष. आणि नंबर 6 तो म्हणजे लँग्वेज ऑर स्टाईल, भाषा किंवा लिखाण शैली. हे एकूण 6 महत्त्वपूर्ण असे घटक नॉव्हेल मध्ये असतात. आता या सर्व घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करूयात. हिअर वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट द थीम्स. आता थीम्स म्हणजे नेमकी काय? हिअर theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. Theme is the crux of the matter that the author wants to explain through the events of the novels. It is the principal idea of the novels. The entire story of the novel revolves around one main idea. It is a philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. आता थीम म्हणजेच विषय. आता थीम काय आहे? इट इज सेंट्रल आयडिया. कथेची सेंट्रल म्हणजे मध्यवर्ती कल्पना होय. थोडक्यात व्यक्त होऊ शकणारी ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना असते आणि विशिष्ट पार्श्वभूमीवर कथेतील घटक, घटना आणि पात्र यांच्या अभिव्यक्तीमधून लेखक रीडरसमोर, वाचकासमोर एक तत्वज्ञान किंवा विधान मांडत असतो. त्यालाच आपण थीम किंवा विषय म्हणतो. आता यानंतर सेकंड जो प्रकार आहे, सेकंड एलिमेंट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर नॉव्हेल, दॅट इज प्लॉट. अकॉर्डिंग टू द अरिस्टॉटल, प्लॉट इज द अरेंजमेंट ऑफ इन्सिडेंट्स. अरिस्टॉटलच्या मतानुसार प्लॉट म्हणजेच काय आहे? घटनांची मांडणी करणे. प्लॉट्समध्ये घटना या क्रमवार मांडलेल्या असतात, घडलेल्या असतात. त्याला आपण प्लॉट्स असं म्हणतो. आणखी प्लॉट्स बद्दल पुढे असे म्हणता येईल, प्लॉट इज अ स्टोरी ऑर द
foundation of the novel. It is essential elements of the novels. Plot is like a pillars of the buildings. म्हणजेच या ठिकाणी काही तज्ञांच्या मते प्लॉट इज लाईक अ पिलर ऑफ द बिल्डिंग्स. ज्याप्रमाणे बिल्डिंग्स मजबूत किंवा भक्कम उभी राहायची असेल किंवा ती प्रत्येक वेळी प्रत्येक संकटांना त्या बिल्डिंगला सामना करायचा असेल तर तिचे पिलर्स हे मजबूत असायला हवेत. त्याचप्रमाणे नॉव्हेल्स ही चांगली होण्यासाठी किंवा वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी, वाचकांना भावण्यासाठी किंवा वाचकांचा इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी त्या नॉव्हेल्सचा प्लॉट जो आहे दॅट इज प्ले व्हेरी इसेन्शियल रोल्स अँड इट इज लाईक द पिलर्स ऑफ द नॉव्हेल्स. तो महत्त्वपूर्ण असा घटक आहे. त्याचबरोबर टिपिकली प्लॉट ऑफ द नॉव्हेल, एव्हरी नॉव्हेल कन्सिस्ट ऑफ एक्सपोजिशन, रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स, फॉलिंग ॲक्शन अँड डिनाउन्समेंट. दीज आर इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ द प्लॉट्स. प्लॉटमध्ये सुद्धा एक्सपोजिशन, रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स, फॉलिंग ॲक्शन अँड डिनाउन्समेंट हे घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणखी प्लॉटबद्दल सांगायचं म्हटल्यास प्लॉट इज द स्टोरी or the course of the events that make up themes. It is created by the conflicts either internal inside the mind of the characters or external with other characters or entities. Plot may be simple, one plot, or complex consisting the interweaving of many subplots. The plots त्याला आपण मराठीमध्ये कथानक म्हणतो. आता हे कथानक मुख्यत्वे विषयाला आकार देणारी कथा किंवा घटना यांची एक मालिका म्हणजे सिरीज असते. आता यामध्ये इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट्स आयदर इंटरनल. आता हे कथानक काय करतं की पात्रांच्या अंतर्गत म्हणजे मनात जो संघर्ष असतो हा संघर्ष किंवा बाह्य संघर्ष, त्या पात्राचा इतर पात्रांशी असणारा संघर्ष, यातून कथानक तयार होत असतं. मग हे कथानक प्लॉट मे बी सिंपल म्हणजे वन प्लॉट असू शकतो, एक संघर्ष त्या ठिकाणी असू शकतो, or complex consisting the interweaving of many subplots. त्यामध्ये आणखीन काही दुसरे सबप्लॉट्स, कथानक, त्याला आपण उपकथानक म्हणतो, असे उपकथानक सुद्धा असू शकतात. आणि सिंपल प्लॉट और कॉम्प्लेक्स प्लॉट हे स्टोरीमध्ये क्युरिओसिटी निर्माण करण्याचं काम करत असतात. नेक्स्ट टाइप, that is the number third, characters. Characters plays vital roles in the novels. Story take place because of the behavior of characters. Characterization is related to the plot as the course of events take place because of the certain behavior of characters. The important characters may have been described in its every aspect by the writers. The minor characters are not given much importance. The reader follows the action of one main character throughout the novels. This character is referred to as the protagonist. Protagonist, main character, is in conflicts with the characters or an entity or a force, internal or external, which is known as the antagonist. आता कुठल्याही कथेमध्ये, नॉव्हेल्समध्ये, कादंबरीमध्ये कॅरेक्टर्स खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता पात्रांच्या विशिष्ट वर्तनामुळे घटनांची मालिका घडत जाते आणि त्यातून कथानक जे असतं म्हणजे जो प्लॉट असतो त्याचे संबंधित व्यक्तिचित्रण होत असते आणि त्यांच्या संक्षिप्त वर्तनातून तपशीलवार तोंडी वर्णनापर्यंत असे सर्व प्रकारचे पात्रांचे चित्रीकरण केले जाऊ शकते. आता या कॅरेक्टर्समध्ये
जी स्टोरी असते ही स्टोरी म्हणजेच काय तर कॅरेक्टरचं जे वर्तन असतं, कॅरेक्टरचं वर्तन म्हणजे स्टोरी असते. आता यामध्ये जे महत्वपूर्ण कॅरेक्टर्स असतात, द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर्स. रायटर जो मेन कॅरेक्टर असतो, ज्याला आपण प्रोटॅगॉनिस्ट म्हणतो, मेन कॅरेक्टर्स, नायक, हिरो, याचं तपशीलवार वर्णन एक कथेमध्ये असतं, नॉव्हेल्समध्ये असतं. आणि जी मायनर कॅरेक्टर असतात यांच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नसतं. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिव्हन मच इम्पॉर्टन्स. आणि वी द रीडर्स फॉलो द ॲक्शन ऑफ मेन कॅरेक्टर्स थ्रू आउट द नॉव्हेल्स. प्रत्येक नॉव्हेल्समधला जो नायक असतो, मेन कॅरेक्टर असतं, प्रोटॅगनिस्ट असतो, की ज्याला आपण प्रोटॅगनिस्ट म्हणतो, हा प्रोटॅगनिस्टला आपण रेफर करत असतो, त्याला फॉलो करत असतो. आणि हा प्रोटॅगनिस्ट मेन कॅरेक्टर्स याचा कॉन्फ्लिक्ट असतो, तो इंटरनल असू शकतो किंवा एक्सटर्नल असू शकतो. आणि हा इंटरनल किंवा एक्सटर्नल जो कॉन्फ्लिक्ट असतो, त्या कॉन्फ्लिक्ट्सचा त्याच्या अपोजिट फोर्सचा जो कॉन्फ्लिक्ट असतो त्याला आपण अँटॅगोनिस्ट असं म्हणतो. आता यावर्षी आपल्याला this year we are also going to learn the novels, that is To Sir with Love. In that novels there are some major characters and some are minor characters. In major characters, Ricky Braithwaite, that is the narrators, Gillian Blanchard and Miss Dale Ewan, these are main characters. And minor characters, Denham, Pamela Dare and Mr. Florian, these are minor characters. आणि या टू सर विथ लव यामध्ये मेन कॅरेक्टर्स बद्दल आपल्याला अधिक माहिती, म्हणजे रायटर डिस्क्राइब एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द मेन कॅरेक्टर्स and the minor characters are not given much importance in the novels. Now there are 9 types of characters. These are the 9 characters. First, protagonist or main characters. आपण अगोदरच थोडक्यात आणलं, प्रोटॅगनिस्ट म्हणजे काय की हा मेन कॅरेक्टर असतं. सेकंड कॅरेक्टरचा टाइप्स आहे तो म्हणजे डायनामिक और डेव्हलपिंग कॅरेक्टर्स. हे डायनामिक कॅरेक्टर्स तो प्लॉट असेल, ती नॉव्हेल्स असेल, नॉव्हेलचे जे कथानक असतील त्याला डेव्हलप करण्याचं काम हा डायनामिक कॅरेक्टर्स करतो. फ्लॅट और स्टॅटिक कॅरेक्टर्स आहेत, फॉईल कॅरेक्टर्स आहेत, राऊंड कॅरेक्टर्स, स्टॉक कॅरेक्टर्स, कॉन्फिडंट कॅरेक्टर्स, अँटागॉनिस्ट कॅरेक्टर्स अँड लास्ट विलन. These are 9 types of characters. The fourth elements of novel, that is setting. Setting म्हणजे देखावा, नेपथ्य, की कथा कोणत्या पार्श्वभूमीवर घडते, कुठे घडते, त्याला आपण सेटिंग म्हणतो. Setting is another compelling elements of a novel. Setting means the location where the events of the novels have been taken place. It might be one place or it might covers more than one places. तर सेटिंग म्हणजे काय, घटना नेमकी जेथे घडतात, ज्या लोकेशनला घडतात त्याला आपण सेटिंग म्हणतो. मग ही सेटिंग एखादं एक प्लेस असू शकतं किंवा अनेक ठिकाणी सुद्धा घटना घडलेल्या असू शकतात. सेटिंग बद्दल अधिक माहिती सांगायची म्हटल्यास, सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ द सेटिंग्स. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट और weather and lifestyle. Plot and characters are the two major elements that are affected due setting. कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते त्याला आपण सेटिंग म्हणतो. आता सेटिंगचे देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट, अनेक अंगे आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्लेस, ठिकाण,
पिरियड म्हणजे कालखंड, टाइम म्हणजेच वेळ, क्लायमेट त्या ठिकाणचं वातावरण, ऋतू, वातावरण किंवा ऋतू आणि लाईफस्टाईल, जीवनशैली यांचा समावेश होतो. प्रामुख्याने प्लॉट अँड कॅरेक्टर्स या दोन प्रमुख घटकांवर या सेटिंगचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. The fifth elements of novel, that is conflicts, and it is very important. The conflicts create the curiosity of the readers. The struggle between the opposite forces in the story is called conflicts. Conflicts in the story provides interest and curiosity about the plot. The literary purpose of conflicts is to create tension in the story. The conflicts make the story more interesting to the readers. Conflicts एक महत्त्वपूर्ण अंग आहे. नॉव्हेलचं महत्त्वपूर्ण, कादंबरीचे एक महत्त्वपूर्ण असं अंग म्हणजे कॉन्फ्लिक्ट्स. आता द स्ट्रगल बिटवीन द टू अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट्स. कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे संघर्ष. संघर्ष म्हणजे काय की कथेमध्ये दोन अपोजिट फोर्सचा, दोन अपोजिट विचारांचा, दोन अपोजिट व्यक्तींचा होणारा संघर्ष, होणारा स्ट्रगल याला आपण कॉन्फ्लिक्ट्स म्हणतो. कॉन्फ्लिक्ट्स इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. आणि तिचं प्लॉट आहे, कथानक आहे, कथानकामध्ये इंटरेस्ट, आवड आणि उत्सुकता जर निर्माण करायची असेल तर त्या स्टोरीमध्ये कॉन्फ्लिक्ट्स असायलाच हवा. द लिटररी पर्पज ऑफ कॉन्फ्लिक्ट इज टू क्रिएट द टेन्शन इन द स्टोरी. आता लिटररी पर्पज जो नॉव्हेलिस्ट आहे त्याचा पर्पज काय असतो की त्या नॉव्हेलमध्ये, त्या नॉव्हेलच्या कथानकामध्ये, स्टोरीमध्ये टेन्शन क्रिएट करण्याचं काम हा कॉन्फ्लिक्ट करत असतो. अँड दॅट द कॉन्फ्लिक्ट मेक द स्टोरी मोर इंटरेस्टिंग टू द रीडर्स. आणि हाच कॉन्फ्लिक्ट रीडरला स्टोरी आणखी इंटरेस्टिंगली रीड करावी अशी वाटत असेल तर ते केवळ कॉन्फ्लिक्ट्समुळेच निर्माण होते. आता कॉन्फ्लिक्ट्स बद्दल आणखी सांगायचं म्हटलं तर कॉन्फ्लिक्टचे 5 टाइप्स आहेत. देर आर 5 टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. मेजरली इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स अँड एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट्स. आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे स्वतःमध्ये होणारा, जर पर्सन व्हर्सेस सेल्फ, व्यक्ती स्वतःच्याच मनासोबत त्याचा कॉन्फ्लिक्ट असेल, संघर्ष असेल, स्वतःच्याच विचारांसोबत जर कॉन्फ्लिक्ट असेल त्याला आपण इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स म्हणतो. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट्समध्ये पर्सन व्हर्सेस पर्सन, व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, जसं प्रोटॅगॉनिस्ट व्हर्सेस अँटागॉनिस्ट यांच्यामधील संघर्ष, म्हणजेच तो एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट्स झाला. पर्सन व्हर्सेस सोसायटी, व्यक्ती विरुद्ध समाज यांच्यातील संघर्ष. पर्सन व्हर्सेस नेचर्स, व्यक्तींचा निसर्गाच्या सोबत असणारा संघर्ष, म्हणजे एखादी कलॅमिटी येते, एखादं नैसर्गिक संकट येतं, याच्या विरुद्ध प्रतिकार करण्याचा संघर्ष, त्याला आपण एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट्स म्हणतो. किंवा पर्सन व्हर्सेस फेट, व्यक्ती विरुद्ध नशीब किंवा दैव, हे कॉन्फ्लिक्ट्सचेच टाइप्स आहेत. Every story has multiple conflicts, but there is also one central conflict pitting the protagonist against the antagonist. प्रत्येक स्टोरीमध्ये कॉन्फ्लिक्ट्स अनेक असू शकतात, मल्टिपल असू शकतात, परंतु प्रामुख्याने एकच सेंट्रल कॉन्फ्लिक्ट्स असतो की जो प्रोटॅगॉनिस्ट आणि अँटागॉनिस्ट यांच्या दरम्यान असतो. The last elements of the novel, that is language or style. The language and the techniques used by the author for the narration of course of events is known as the style. Language or style is the way in which the author writes or tells the story. Or when writer use dialects and different ways of speaking, they are trying to convey how a real person talks. An author of the novels may use linguistic
devices to make the narrative effective. The language or style of the novels decide the textures of the narration and create an impact on the readers. एखादी कथा आहे, नॉव्हेल आहे, त्या नॉव्हेल सांगण्यासाठी, वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा किंवा तंत्र म्हणजेच स्टाईल, शैली आपण त्याला असं म्हणतो. आता कथानक किंवा कथा सांगण्यासाठी लेखक हा लिंग्विस्टिक डिव्हाइसेसचा वापर करू शकतो. त्याचबरोबर तो प्रदीर्घ वाक्य सुद्धा वापरू शकतो किंवा अगदी मोजक्या शब्दांमध्ये, मार्मिक शब्दांमध्ये सुद्धा तो ती गोष्ट, ती कथानक तो वर्णन करू शकतो. किंवा रीडरवर योग्य परिणाम साधण्यासाठी गरजेनुसार तो दोन्ही प्रकारच्या साधनांचा वापर करू शकतो. म्हणजेच व्यापक शब्दसंग्रह वापरून, प्रदीर्घ वाक्य वापरून म्हणजे मोठी वाक्य वापरून, त्याचबरोबर मोजके शब्द वापरून, मार्मिक शब्द वापरून, या सगळ्यांचा वापर करून तो एक स्टोरी रीडरपर्यंत पोहोचू शकतो. आणि या सगळ्यांचा वापर करून तो वाचकांना आपल्या नॉव्हेल्समध्ये वाचकाचं जे मन आहे तो खिळवून ठेवतो. अशा प्रकारे आपल्याला आज कादंबरीचे जे घटक आहेत, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल्स, हिअर वी लर्न्स डिटेल्स अबाउट द थीम, प्लॉट, कॅरेक्टर्स, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट्स, लँग्वेज अँड स्टाईल. These 6 elements makes novels. आणि या 6 घटकांमुळेच नॉव्हेल्स ही रीडरच्या पसंतीस उतरू शकते. आणि नॉव्हेलिस्ट या 6 घटक समोर ठेवून, ही 6 घटके समोर ठेवून तो आपलं कादंबरीचं लिखाण करत असतो. धन्यवाद.